ही मागची राशी असते. मानसिक ताण, आर्थिक दबाव. दुसऱ्या टप्प्यात शरीर आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो. तिसऱ्या टप्प्यात हळूहळू सुधारणा होते, फळ मिळायला सुरुवात होते आणि शेवटी सगळं स्थिर होतं. आता या काळात आपण काय करावं तर सकारात्मक राहावं, व्यायाम करावे, ध्यान करावे, कर्ज घेऊ नये, मोठे निर्णय घेताना सावध राहावं, कुटुंबाबरोबर वेळ घालवावा. शनी मंदिरात जावं, पण घाबरून नव्हे तर श्रद्धेने. आणि घाबरू नये, नकारात्मक बोलू नये, दुसऱ्यांना दोष देत बसू नये. साडेसाती ही भीतीची गोष्ट नाही, तर ती वाढण्याची, शिकण्याची संधी आहे. शनी तुमचा शत्रू नाही, तो गुरु आहे. त्यांच्याकडे शिकून घ्या, धीर, मेहनत आणि न्याय. साडेसातीबद्दलचे सगळे गैरसमज दूर झाले असतील अशी आशा आहे. आता मुळातच शनिदेवच काय तर कोणताही ग्रह पूर्णपणे शुभ किंवा पूर्णपणे अशुभ असा कधीच नसतो. तसेच शनिदेवाची साडेसाती देखील वाईट नसते. अनेक लोकांची साडेसातीमध्ये प्रगती घडून आलेली आहे. खरं सांगायचं झाल्यास शनिदेवाची साडेसाती ही आपली परीक्षा घेण्यासाठी आलेली असते. तर ही परीक्षा आपल्या कर्माची असते. थोडक्यात शनिदेव तुम्हाला तोडत नाही, तर ते तुम्हाला घडवत असतात. इथेच एक कर्माचा समान धागा आपल्याला सापडतो. भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेद्वारे अर्जुनाला समजावतात की युद्ध हेच तुझं कर्म आहे, कर्तव्य आहे, त्यापासून तू पळू नकोस. त्यानुसार शनिदेव आपल्याला सांगतात की तुम्ही कष्ट करा, हळूहळू न थांबता चालत राहा. म्हणजे दोघेही एकच गोष्ट सांगतात की काम करत राहा, रडू नका, थांबू नका. शनिदेव आपल्याला निष्काम कर्मयोग शिकवतात. विशेष बाब म्हणजे त्याचं फळ ते लगेच देत नाहीत, कारण शनिदेव हे विलंबाचे देखील कारक आहेत. ते डिले करतात, पण डिनाय मात्र कधीच करत नाहीत. म्हणूनच साडेसातीच्या काळाला परीक्षेचा काळ म्हटला जातो. कर्म केल्यानंतरही जेव्हा फळ मिळायला उशीर होतो तेव्हा मनुष्य फारच हतबल होतो. शनिदेवाची परीक्षा यालाच म्हणतात. ग्रहांमध्ये मंद ग्रह म्हणून देखील शनिदेवाची ओळख आहे. ते एका राशीत 2.5 वर्ष थांबतात, त्यामुळे त्यांचे प्रभाव हे अधिक स्पष्टपणे बघायला मिळतात. त्यामुळेच त्यांच्या फळ देण्यात विलंबता घडून येते. मात्र विलंब होत असला तरी ते फळ नक्कीच देतात. शनिदेवाच्या विलंब करण्याच्या मागे देखील कारणं असतात. यातून ते आपल्याला वाट पाहायला शिकवतात, संयम राखायला शिकवतात, परिश्रमातील सातत्य राखणं शिकवतात, सोबतच शिस्त देखील पाळायला शिकवतात. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला अगदी हेच शिकवलंय. युद्धासाठी उभा राहा, संयम ठेव, परिश्रम कर, संघर्ष कर आणि अंतिम परिणाम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सतत युद्ध करत राहा. म्हणूनच आपली पत्रिका, आपले ग्रह, आपले शास्त्र आपल्याला सांगतात की शनिदेवाची भीती बाळगू नका, तर शनिदेवांना समजून घ्या, त्याचं कारकत्व समजून घ्या, त्याचा उद्देश समजून घ्या. लोकांच्या मनात सतत एक भीती असते की शनिदेवाची साडेसाती म्हणजे संकट, शनिदेवाची ढेय्या म्हणजे संकट, शनिदेवाची महादशा म्हणजे संकट. पण साडेसाती हे संकट नसतं, तर ते मागील काळात